तुमची मुलं शाळांमध्ये सुरक्षित आहेत का? कारण अशी परिस्थिती होती जेव्हा आम्ही पुणे महानगरपालिकेच्या शाळांना भेट दिली. पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना गळत्या छताखाली शिक्षण घ्यावं लागतंय. पालिकेच्या बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छ टॉयलेट्स आणि पुरेसे शिक्षकही मिळत नाहीत. पुण्यातील विविध शाळांची पाहणी केल्यानंतर हा प्रकार आमच्या समोर आलाय. शिक्षण विभागाचा पगार व इतर महसुली खर्च बघितला तर दरवर्षी 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च होते. पुणे महानगरपालिकेत असलेल्या 234 मराठी शाळांमध्ये 161 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. इतकंच नाही तर 46 इंग्रजी शाळांमध्ये 107, 31 उर्दू शाळांमध्ये 23 आणि कन्नड शाळेमध्ये 4 शिक्षकांची रिक्त पदे आहेत. 86 पैकी 32 शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाही आहेत आणि शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे एका शिक्षकाला 2-2 वर्ग सांभाळावे लागत आहेत आणि यामुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. महापालिकेच्या 86 शाळांपैकी 11 शाळांमध्ये स्वच्छ टॉयलेट नाही आहेत. या 10 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोडक्या बाकावर बसून शिक्षण घ्यावं लागते. या 11 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली शिक्षण घ्यावं लागतं. या 9 शाळांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी नाहीये. एकीकडे शाळांची दुरावस्था असताना त्या नीट करायच्या सोडून प्रशासन आता शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांवरती दाग दाखवतात. जेव्हा सकाळनं बातमी प्रसिद्ध केली त्यानंतर शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षकांवरती लक्ष देण्यास सुरुवात केली. शाळांमधली अंतर्गत गोष्टी तुम्ही माध्यमांच्या समोर का मांडून देताय किंवा त्यांना आतमध्ये येऊन त्यांना इन्फॉर्मेशन का देताय असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षकांना विचारायला सुरुवात केली आणि त्यामुळे आता शिक्षकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मूळ प्रश्न सोडवण्याऐवजी तुम्ही वस्तुस्थिती का मांडली असा प्रकार महापालिकेकडून केला जात आहे. सकाळने हा मुद्दा लावून धरल्यानंतर आम्ही फक्त शाळेतील वस्तुस्थिती काय आहे अशी विचारणा केल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे, पण येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही. त्यामुळे इतर ग्रामीण भागातील शाळांप्रमाणे या शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे. महापालिकेच्या काही शाळांना 2 वर्षांपूर्वी आदर्श शाळा पुरस्कार मिळाला होता. यानंतर इतर शाळांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि इतर पुरेशा सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. 2-3 आदर्श शाळा आणि बोटावर मोजण्या इतक्या शाळा सोडल्या तर इतर शाळांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अशी दयनीय स्थिती असताना आता तरी महापालिकेच्या शिक्षण विभागाला जाग येणार का? विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या शिक्षणासोबतच स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह अशा पायाभूत सुविधा मिळणार का असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. तुमच्या भागातील शाळांची स्थिती काय आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.